स्टब कॉलमच्या बीमसाठी पिंजरा म्हणजेच प्रीफॅब्रिकेट केज तयार करणे. स्टब कॉलमच्या बीमसाठी केलेली पूर्वरचना म्हणजेच प्रीफॅब्रिकेट ढाचा तयार करणे. बांधकामात स्टब कॉलम नावाचा एक छोट्या आकाराचा कॉलम असतो जो मुख्य कॉलमला जोडला जातो. हा बीमला मुख्य कॉलमशी जोडण्यात मदत करतो. स्टब कॉलम सोबत बीमसाठी प्रीफॅब्रिकेट केज किंवा पिंजरा तयार करणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, ज्यामुळे बीम आणि कॉलम यांच्यामध्ये मजबूती येते. आता या प्रक्रियेत वापरली जाणारी सामग्री पाहू. हातमोजे, सेफ्टी शूज, हेल्मेट, स्टील बार म्हणजे सळ्या, बेंडिंग लिव्हर, खडू, मेजरमेंट टेप, वर्किंग टेबल, हातोडा, छिन्नी, बाइंडिंग हुक. चला आता स्टब कॉलमच्या बीमसाठी पिंजरा म्हणजे प्रीफॅब्रिकेट केज तयार करण्याची प्रक्रिया समजून घेऊयात. सुरुवातीला RCC ड्रॉइंगचा अभ्यास करा. नंतर बीम आणि स्टब कॉलमसाठी मेन बार, स्टिरअप आणि इतर रिइन्फोर्समेंट बारची लांबी, बेंडिंगचा तपशील आणि स्पेसिंगची माहिती जाणून घ्या. सर्व गरजेच्या सळ्यांची लांबी योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांची कटिंग लेंथ मोजली जाते. बीमच्या मेन बार आणि स्टब कॉलमसाठी रिइन्फोर्समेंट बारला नियोजित लांबीनुसार कट करा आणि बेंडिंग तपशिलानुसार बेंड करा. स्टिरअप बार ड्रॉइंग नुसार कट करा आणि त्यानंतर बेंड करा. स्टिरअप बारची स्पेसिंग योग्य आहे की नाही ह्याची खात्री करा. बीम आणि स्टब कॉलमसाठी मेन बारला टाय वायरने बांधण्यापूर्वी बारच्या ठिकाणांवर मार्किंग करा. मेन बारला स्टब कॉलम आणि बीमसाठी योग्य जागी ठेवा. नंतर जागेवर फिक्स करा. स्टिरअप बारला मेन बारमध्ये योग्य स्पेसिंगवर ठेवा. त्यानंतर त्याला टाय वायरने घट्ट बांधा. स्टब कॉलमच्या पायथ्याशी बारच्या डिस्ट्रीब्युटर स्पेसिंगला सेट करा. मेन बार आणि स्टिरअपला घट्ट बांधा. पूर्ण पिंजरा एकजूट केल्यावर कोणताही बार किंवा स्टिरअप सैल होऊ नये आणि सर्व बार योग्य ठिकाणी फिक्स केले गेले आहेत ह्याची खात्री करा. सर्व बाइंडिंग वायर्सना सावधगिरीने गुंडाळा आणि कामाची जागा साफ करून घ्या. अंतिम तपासणीनंतर बीम आणि स्टब कॉलमच्या पिंजऱ्याची स्थिरता आणि सर्व तांत्रिक मापदंडाची खात्री करा. सारांश: या व्हिडिओमध्ये आपण स्टब कॉलम आणि बीमच्या पिंजऱ्याची म्हणजेच प्रीफॅब्रिकेट केजची प्रक्रिया सविस्तर जाणून घेतली. सोबतच आवश्यक सामग्री, उपकरणं आणि तांत्रिक बाबींच्या उपयोगाचे महत्त्वही समजून घेतले. ही माहिती तुम्हाला मजबूत आणि पक्क्या संरचनेच्या निर्मितीसाठी फायदेशीर ठरेल. आता तुमच्यासाठी एक प्रश्न: स्टब कॉलम आणि बीम मध्ये प्रीफॅब्रिकेट केजच्या वापरामुळे मजबूती कशी मिळते?